निलंगा मतदारसंघातील 60,000 लाडक्या बहिणींचे अर्ज मंजूर। अरविंद पाटील निलंगेकर। महाराष्ट्र शासनाच्या वतीने माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून निलंगा मतदारसंघातील 60,000 महिलांचे अर्ज मंजूर झाल्याची माहिती अरविंद पाटील निलंगेकर यांनी ही माहिती दिली आहे। आज सकाळी 10 वाजता दिनांक 8 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयात माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अरविंद पाटील निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निलंगा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड झालेले भाजपचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांचा निलंगा उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। अरविंद पाटील निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत बोलताना अरविंद पाटील निलंगेकर म्हणाले की या योजनेपासून निलंगा मतदारसंघातील 18 ते 65 वयातील एकही महिला वंचित राहणार नाही याची विशेष काळजी घेतली जाणार आहे। प्रत्येक गाव व वस्ती सांड्यानिहाय याद्या काढून या योजनेपासून एकही महिला वंचित राहणार नाही याची विशेष काळजी घेतली जाणार आहे। गेल्या महिनाभरापासून या योजनेसाठी महिलांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला असून निलंगा मतदारसंघामध्ये एकूण 65,000 महिलांनी या योजनेत आपले अर्ज सादर केले असून यामधील 60,000च्या वर त्या महिलांचे अर्ज सद्यस्थितीला मंजूर झाले आहेत। मोठ्या संख्येने अर्ज ऑनलाईन करण्यात आल्याने यासाठी प्रशासनाचे कौतुक करत 18 ते 65 वयोगटातील निलंगा मतदारसंघातील एकूण संख्या काढा। गावनिहाय याद्या तयार केल्यानंतर या योजनेपासून किती महिला वंचित आहेत हे चित्र स्पष्ट होणार आहे। परंतु आपणास निलंगा मतदारसंघातील कोणीही वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याच्या सक्त सूचना प्रशासनाला अरविंद पाटील निलंगेकर यांनी दिल्या। अर्ज मंजूर असलेल्या महिलांच्या खात्यावरती 18 ते 19 ऑगस्ट रोजी पैसे पडतील असेही यावेळी म्हणाले। आपला जो तालुक्याचा जो डाटा आहे, आज लाडली बहीण योजनेची काय परिस्थिती आहे, किती फॉर्म ऑनलाईन झालेले आहेत आणि आजच्या बैठकीत काय झाले? महाराष्ट्रातली पहिलीच बैठक आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत महाराष्ट्र राज्याची माननीय मुख्यमंत्री सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना, त्या योजनेअंतर्गत आज निलंगा विधानसभा क्षेत्रात निलंगा तालुका, शिरोणपाळ तालुका, देवणी तालुका ही तिन्ही तालुक्यामधून एकत्रित ही पहिली बैठक झालेली आहे। सांगण्याचा अतिशय आनंद होतो की तिन्ही तालुक्यामध्ये अप्रुव्हल रेट जवळपास 99% झालेला आहे। म्हणजे निलंग्यामध्ये पेंडन्सी रेट 0.01, शिरोणपाळमध्ये 0.18 आणि देवणीमध्ये 0.09, म्हणजे 1% कमी जी पेंडन्सी रेट आहे तो झालेला आहे। आज या बैठकीमध्ये त्याच्यावर आमची चर्चा झाली की जे अप्रुव्हल झालेले आहेत त्यांचे विभाग मंडळने आणि गावने किती झाले त्याची चर्चा आणि अप्रुव्हल अर्ज जे झाले त्याच्यामध्ये कुठं अजून काय सुधारणा करता येईल का त्या संदर्भात चर्चा। पार्शली रिजेक्टेड जे झाले त्याचे लवकरात लवकर परत त्यांना अप्रुव्हल देण्यासाठी चर्चा झाली। त्याचबरोबर जे अजून याच्यामध्ये आम्हाला स्कोप वाटतो की ज्या आमच्या भगिनी ज्यामध्ये अजून ह्या योजनेअंतर्गत वंचित राहिले असेल तर त्या गावापर्यंत, त्या घटकापर्यंत परत कसं पोहोचता येईल, कारण आम्हाला अजून वेळ आहे। असं आपण म्हणलं की आम्ही त्याच्यामध्ये अग्रेसर राहिलेले आहेत। तालुका म्हणून पूर्ण विभागात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये निलंगा तालुका खूप अग्रेसर राहिला आहे। त्याच्यामध्ये विशेष म्हणजे कौतुक करायचं म्हणलं तर आमची जी सर्व SDM साहेबांनी, तहसीलदार साहेबांनी, सर्व अधिकारी वर्ग आहेत त्यांनी खूप याच्यामध्ये जीवाचं रान करून त्याच्यामध्ये हे केलं। त्याचबरोबर आपले पण खूप खूप म्हणजे मी अभिनंदन करतो आणि आपले आभार पण व्यक्त करतो सर्व पत्रकार बांधवाचे, कारण आम्ही जे सकारात्मक भूमिका घेऊन लोकांपर्यंत चाललो त्याला आपण जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसिद्धी दिल्यामुळं ही योजना खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोचली आणि आमचा ताण कमी पडला। कारण बऱ्याचदा योजना येतात आणि योजना शेवटच्या घटकापर्यंत पोचत नाहीत, पण ही अशी एक योजना आहे की 30 दिवसापर्यंत जवळपास 65,000 निलंगा विधानसभेपर्यंत लोकांनी अर्ज भरले आणि ते 60,000हून अधिक अर्ज म्हणजे 95% अधिक अर्ज अप्रूव्ह झाली। अशी माझ्या मते अनेक योजना झाल्या असतील, पण 30 दिवसामध्ये अर्ज एवढ्या पोट्यापर्यंत प्राप्त होणे आणि अप्रुव्हल होणे आणि कुठंही लोकांची ह्या योजनेमध्ये एक विशेष त्याच्यामध्ये गमक म्हणजे कुठंही लोकांची गैरसोय झाली नाही। मोठ्या प्रमाणात निलंगा, शिरोणपाळ, देवणी तालुक्यात जी अडचण येत होती ती पुरवठा विभागाची, खास करून पुरवठा म्हणजे आपले नाव समावेश करणे राशन कार्डमध्ये ते अतिशय सोपी पद्धतीने कुठल्याही लोकांना गैरसोय नव्हता। कारण अनेक ठिकाणी मुली येतात लग्न होऊन किंवा मुली जातात, नाव कमी होणे किंवा नाव ॲड होणे, अनेक ठिकाणी नाव ॲड झालं नाही। पण ह्याच्यामध्ये पण या योजनेअंतर्गत एक दुसरा त्याचा सहभाग म्हणून लोकांनी नाव ॲड करून घेतले। पुरवठ्याचे विभागाने नवीन त्यांना जिथं तिथं राशन कार्ड फाटले असतील ते पण नवीन उपलब्ध करून दिले। तर अतिशय कौतुकास्पद
पूर्ण विभागाचं, कारण मी ह्या गोष्टीचं एक मानणारा कार्यकर्ता आहे की कुठली योजना एका माणसामुळे होत नाही, सामूहिक प्रयत्नामुळं आज जो निलंगा शूराणपाळ दिनविधी यश आपल्याला आहे ते सर्वांच्या आमच्या शासकीय प्रशासकीय आणि सर्व कार्यकर्ते सर्व लोकांच्या सामूहिक प्रयत्नामुळं ते आम्ही आज हा यश गाठू शकतो. वाडी तांड्यावरती ज्या महिला राहतात त्यांच्यासाठी काही विशेष आपण शिबिर घेणार आहेत का, काय प्रशासन त्याच्यामध्ये हे करतं? आजच्या बैठकीमध्ये असा आमचा निर्णय झालेला आहे की आम्ही 90% अर्ज अप्रूव्ह झालेत, आमचे सर्व जवळपास 65,000हून अधिक अर्ज झालेत, पण त्याच्या व्यतिरिक्त उद्या आम्हाला गाव ने आम्ही जी यादी काढणार आहेत त्या गावाची 21 ते 65 वयोगटातले आमची लोकसंख्या महिलांची ते काढणार आहेत. त्या तुलनात्मक जी लोकसंख्या राहिली असेल किंवा गाव वस्तीवर जे काय म्हणतात महिला राहिल्या असतील तिथं परत साधारणतः 12 ते 17 परत आम्ही कॅम्प घेणार आहे. त्याचबरोबर मोठ्या शहरामध्ये श्रावण महिना असल्यामुळं अनेक माता भगिनी आपल्या मंदिरापर्यंत येतात, तर विशेष कॅम्प म्हणून निलंगा शूराणपाळ दिनविधी प्रत्येक मंदिराच्या तिथं आम्ही डेस्क लावून तिथं पण कॅम्प घेणार आहे.